या संदर्भात आमदार बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। आमदार बच्चू कडू आपल्या बरोबर आहेत। सर, नेमकं काय झालं, एवढा तुमचा संतापाचा स्फोट होण्याचं कारण काय? अशोक जाधव नावाचा एक सामान्य कर्मचारीच आहे, तो माझ्या मतदारसंघात शिकत आहे। त्यांनी एक मुदतवाढ मागितली होती। दूरचं निवासस्थान भेटलं म्हणून हाय त्या निवासस्थानाला मुदतवाढ द्यावा, एक साधा प्रश्न होता। 1 वर्षापासून पाय झिजतोय, कोणीतरी सांगितलं बच्चू कडू जाय बाबा, मी त्याला घेऊन गेलो आणि गावीच काय मला त्यांचं नाव माहीत नव्हतं पण विचारलं तर ते म्हणे हे प्रश्न मुख्यमंत्र्याकडे आहे, इथं विचारू नका। म्हटलं मुख्यमंत्र्याकडे कसं आहे, तुम्ही ह्या प्रस्तावच चुकवला राव त्याला, तुम्ही यांना मुदतवाढ मागितली, तुम्ही नवीन निवासस्थान मागितलं, असा चुकीचा प्रस्ताव का पाठवला, याच्या मागचा काय हेतू तुमचा आहे ते सांगितलं पाहिजे। ते चौताळा लागले म्हणून मी पण चौताळलो, त्याच्यावर आवाज काढला म्हणजे रागवलो, मारलं नाही। मारायच्या वेळ त्याचा योग नव्हते आज, पण मारलं नाही, नक्की सांगतोय। म्हणजे आरोप आहे तो चुकीचा आहे की बच्चू कडू यांनी मारहाण केली नाही, तो आव्हान आहे विनाकारण। आणि आता म्हणतो ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करा। मला त्याची जात माहीत नाही, गाव माहीत नाही, हा माणूस कोण मागणी केलं याचं काही माहीत नाही। असं चुकीचं जर आरोप एखादा अधिकारी आपली जात आपल्या बचावासाठी जर आणत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। मी तर म्हणतो त्या उपसचिवावर जे काही घटना झाली ते दुर्दैवी आहे, त्याच्याबद्दल काही विवाद नाही, पण चुकीचं मी जातीवर बोललो, जात पाहून मारलं असं म्हणत असेल तर त्याची चौकशी पहिले होणं गरजेचं आहे। तुमचं निलंबन व्हावं अशी मागणी आणि काम बंद आंदोलन तर जोरात सुरू आहे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचं, आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात? नाही, कर्मचाऱ्यांनी मला वाटतं मागं आता नांदेडचा एक शेतकरी मरण पावला, आत्महत्या केली, तेव्हा एकही कर्मचारी खाली श्रद्धांजली वाहले त्यांना वेळ नव्हती। आणि एका अधिकाऱ्याला थोडंसं म्हटलं तर एवढी तुम्ही आव आणताय, अरे ज्याच्या टॅक्सेशननं ज्याच्या माथं तुमचं सगळं घर चालतं तो शेतकरी इथं येऊन मरतंय, त्याच्यासाठी श्रद्धांजली द्यायला एकही कर्मचारी अधिकारी येत नाही। आणि एका अधिकाऱ्याला फक्त बोललोच तर तुम्ही एवढी आग काय वकाल तयार झाले, तुम्ही मान्य करा हे मंत्रालय चांगलं चालते म्हणून। हे होते बच्चू कडू आणि ही होती त्यांची बाजू। अर्थात हे प्रकरण किती पुढे वाढतंय आणि याचा हा सगळा तिढा कसा सुटतोय हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।